हाँ बोल से. मी बोलायला नाही, ऐकायला फोन केलाय. काय ऐकायला? अरे असं काय करतोस? तुझं बोलणं झालं का त्या मल्होत्राशी? काय म्हणाला तो? आणि पैसे मिळाले तुला? बरं सुट्टीचं काय? सुट्टी झाली का अप्रूव्ह? ह्या सगळ्यातलं फक्त मल्होत्रा सरांची बोलणंच झालं, बाकी काहीच नाही झालं. अरे मग मग म्हणाला काय तो तुला? नाही नाही, बोललो फक्त मी. त्यांनी खरडपट्टीच काढली फक्त. मग आता काय, आपला हनीमून, मामांबरोबरची ट्रिप सध्या तरी दोन्ही कॅन्सलच. काय का कॅन्सल पाहिजे? हॅलो हॅलो आदित्य. अरे फोन काट क्यों दिया? बीवी के मुंह पे कभी फोन नहीं काटते. जो जिंदगी है ना प्यार से नहीं कटती. बीवी को हमेशा गुड न्यूज देने के बाद ही फोन काटना चाहिए. सर आता कसली गुड न्यूज? अरे भाई तुम्हारी छुट्टी सैंक्शन कर दी है मैंने, और 3 महीने का एडवांस सैलरी तुम्हारे अकाउंट में ट्रांसफर भी कर दिया है. सर पण मग मगाशी आतमध्ये अप्रैल फुल बना रहा था मैं तुम्हें. आज? अरे भाई अप्रैल महीना चल रहा है, कोई भी डेट को मना सकते हैं. खड़े क्यों हो भाई? जाओ भाई पैकिंग चेकिंग करो. अरे छुट्टी अभी से तुम्हारी सैंक्शन कर दी है, चलो निकलो. थैंक यू सर, थैंक यू. ये ट्रिप तुझे बहुत महंगी पड़ेगी आदित्य कश्यप. हॅलो. नमस्कार केसरी. नमस्कार, मी आदित्य कश्यप. मी मंदार बोलतोय केसरी मधून. बोला, आपली काय मदत करू शकतो? ऍक्च्युली मी आणि माझी बायको तुमच्याबरोबर मनालीला स्पेशल कस्टमाइज टूरला चाललोय. तर त्याच ट्रिपमध्ये आता मला 4 बुकिंग्स करायची आहेत. माझे मामा पण आमच्याबरोबर येत आहेत. होऊ शकेल का? हो नक्की करता येईल. तुम्ही त्यांचे डिटेल्स आम्हाला मेल करा. येस. आणि पेमेंट? तुम्हाला डिटेल्स कळवतो. तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफरही करू शकता. येस, लगेच करून टाकतो. थँक्यू. चला आता ब्रह्मे बॉईजही मनालीला जाणार आहे. हे काय आहे? तुमच्या सगळ्यांची मनालीची तिकीट. कुठनं मिळाली? केसरी ही काही टुरिंग कंपनी नाहीये. ही आपल्या घरचीच माणसं आहेत. आपल्या हक्काचा केसरी परिवार. माझे डायलॉग मलाच ऐकवतेस. अरे अनुभवाचे बोलत मामा. आता तुम्हाला जसा चांगला अनुभव आला तसाच आम्हालाही अनुभव आला. चला ठरलं तर मग उद्या सकाळी आपण एकत्र मनालीला जातोय. अरे चला चला चला, आवरायला घ्या पटापट. उद्या सकाळी लवकर निघायचंय आपल्याला ना. चला चला आवरायला घ्या. हो पण आप्पांचं काय? आप्पांना सुद्धा घेऊन जावं असा विचार केला होता आम्ही, पण हा पण अरे एवढा प्रवास, दगदग, तिथली थंडी त्यांना होईल का सहन? नाही, मला नाही वाटत. नाही, आणि आप्पांना काय एकट्याला ठेवून जायचं का इकडे? मी थांबतो. अरे एकट्याला घरी सोडून जवळ कुठेतरी गेलो ना तरी घरी गोंधळ घालून ठेवतात ते. नाही नाही, त्याचा विचार केला होता आम्ही. फिल्टरवर आपल्याला घराची जबाबदारी टाकून जाता येईल, पण आप्पा तयार होतील का? मी तयार आहे. तुमच्याबरोबर जायला नाही, इथेच थांबून घराची राखण करायला मी तयार आहे. सूर्याला मस्तपैकी धार लावून ठेवली आहे, बंदुकीत गोळ्या भरून ठेवल्या आणि या सोट्यालाही तेल लावून ठेवणार आहे. शत्रू आपल्या गोटात शिरला ना शिरला की आप्पा त्यांना सळव की पळव करून सोडेल. अरे पळव म्हणजे पळा, धावा. आपल्या ट्रंकावरा, बॅगा भरा, वळकट्या गायत बघून घ्या. उद्या ब्रह्मे बॉईज पिकनिकला जाणार आहेत. हो.
ए मला सांगा, मनाली म्हणजे थंडी असेल ना तिकडे खूप? छे छे, तिकडे खूप उकडतं. आपण सगळे घामानी थपथपणार. खरंच? हो, आता सहारा वाळवंट आहे ना, त्याच्या मध्यभागी एक ज्वालामुखी आहे आणि त्याच्या तळाशी एक वीडभट्टीचं गाव आहे, ते मनाली. खरंच? पिंट्या, अरे तू भूगोलाचा अभ्यास कधी केला नाहीसच, पण हे दोघं तुझी फिरकी घेतात, एवढं कळण्या एवढी साधी अक्कल सुद्धा नाही तुला. खरंच? अरे हिमाचल प्रदेशातील बर्फाच्छादित थंड हवेचं ठिकाण मनाली. मला माहितीये, हं. यांना माहिती की नाही बघत होतो, त्याला तर काहीच माहित नाही. पण मला सांगा, त्या हिमाचल प्रदेशमध्ये बर्फाच्छादित थंड प्रदेशात आपण घालणार काय? चड्डी आणि बनियान? गरम कपडे कुठे आहेत? अरे हो रे, आपल्याला फार फार तर दापोलीची थंडी माहितीये, तिकडे साधा स्वेटरही पुरतो. हे मनालीला काय वापरायचं आपण? हा, सगळ्यांसाठी गरम कपडे मॅनेज करण्याची माझी जबाबदारी. शाबास. प्रवासात लागणाऱ्या सगळ्या खाऊची जबाबदारी माझी. हा, ठीक आहे, तसा काही तिकडे आपला खर्च होणार नाहीये, पण तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी पैसे मी घेऊन येईन. आणि गुलप्रीतला मी फिरायला जातोय हे सांगायची जबाबदारी मग. काहीतरी म्हणलं गुल 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 काहीतरी म्हणलं गुल गुल काहीतरी असं गुल झाला. गुल झालं. बघ ना. ही खूप मोठी जबाबदारी असणार आहे. काय बोलतोय तू? बॅग भरण्यात काय मोठी जबाबदारी आहे? बॅग भरण्याबद्दल नाही बोलत आहे का मी. आपण ज्याच्यासाठी बॅग भरतोय ना, ती खूप मोठी जबाबदारी असणार आहे. अरे बापरे, मध्येच काय झालं तुला अचानक? हे सगळं एवढं घाईघाईत ठरलं की विचार करायला वेळच नाही मिळाला. आणि आता विचार करतोय, म्हणजे आपलं पहिलंच हनीमून आहे आणि एवढी मोठी ट्रिप आपण पहिल्यांदाच जातोय, सगळे जातोय आणि मामांना घेऊन जातोय. आणि त्यांची वय, ते तिकडे बर्फ थंडी, त्यांचं कसं होणार, त्यांना झेपेल ना? आणि आपण आप्पांना इथंच ठेवून जातोय, त्यांचं सगळं नीट इथं होईल ना? आणि नसेल होणार, आणि जर आपली ही ट्रिपच मुळे चुका करणार नसेल तर मग एवढे पैसे घेऊन मनालीला जायचं का? मनालीला एवढं करून. हो आदित्य कश्यप, जरा चिल घ्या ना तुम्ही. एकाला एक जोडून नुसतं बोलतच चाललाय, थांबतच नाहीये. तुम्ही जर का आता या वयातच इतकं लोड घ्यायला लागला तर म्हातारपणी काय करणार आहात तुम्ही? आणि तुम्हाला सांभाळता माझं काय होणार आहे? बापरे. नाही ग, तुझ्या म्हातारपणाची तेवढी काळजी नाहीये मला. अच्छा, म्हणजे काळजी फक्त मामांच्या आणि आप्पांच्या म्हातारपणाची, माझ्या म्हातारपणाला नो व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे तू बिंदास्तेस ग, आणि आय एम शुअर म्हातारपणी तशीच राहणार आहेस, मी किती हायपर झालो तरी. हे बरं आहे, म्हणजे तू हायपर होत राहणार आणि मी तुला सांभाळून घ्यायचं. अरे आता तुझे सगळे हट्ट आयुष्यभर पुरवेन असं मी तुला वचन दिलंय ना, माझ्यासाठी एवढं करूच शकतेस. पण समजा बघ, समजा जर म्हातारपणी माझे सगळे दातच पडून गेले आणि मी काय बोलते तुला कळलंच नाही तर आपण तुझ्यासाठी एक छानशी कवळी आणू. जर का ते कवळीतले दात सुद्धा पडले तर आपण तुझ्यासाठी खास स्पेशल अशी 64 दातांची कवळी बनवू. म्हणजे एका दुसरा दात पडला तरी नो प्रॉब्लेम, चालत रे. बरं चल, दात सोड. जर का म्हातारपणी माझे हात पाय असे कामातून गेले तर मी तुला काठी आणून देईन. काठी तुटली तर मी तुला असं खांद्यावरती घेऊन फिरेन सगळीकडे. माझ्या वजनाने जर का तुझी पाठच मोडली तर आपण दोघेही व्हीलचेअर मधून फिरू. हवं तर तुझ्याही व्हीलचेअरचं चाक मीच फिरवेन, पण मी तुला सोडणार नाही. पण जर का बघ, जर का व्हीलचेअर जाता जाता त्याची चाकं पंक्चर झाली, किंवा मग व्हीलचेअर एखाद्या अशा खड्ड्यात जाऊन अडकली, किंवा व्हीलचेअरचा विचार आपण आत्ता का करतोय? आणि हे सगळं मुळात आपल्याला व्हीलचेअर लागली तरच चाललंय, त्याचं टेन्शन आत्तापासून कशाला? एक्झॅक्टली, तेच तर म्हणतेय मी. ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहीये त्या गोष्टींचं टेन्शन घेण्यात काय अर्थ आहे? आणि उद्याच्या गोष्टींचा विचार करत आजचा आनंद घालवण्यात काय मजा आहे सांग मला. मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक गोष्टीचं उत्तर, त्याच्यावरचं सोल्युशन होतं ना तुझ्याकडे. मग तशीच उत्तरं, तशीच सोल्युशन्स आत्ताही आहेत तुझ्याकडे. हा, फक्त तू त्यातल्या प्रश्नांचा, त्या प्रॉब्लेम्सचा जास्त विचार करतो. तो विचार करणं थांबव.
सही पडदा बंद केलाय मी. आदित्य कश्यप, हनीमूनला जाणार होत आपण. हनीमूनला जाण्याच्या आधी काय विचार करायला हवा, काय तयारी केली पाहिजे, बॅगेमध्ये नक्की काय काय भरलं पाहिजे याचा विचार करायला हवा. आणि तो विचार न करण्या इतपत तू काही लहान नाहीयेस, हो ना? नाही. नाही म्हणजे विचार करायचा नाहीये की लहान नाहीयेस? नाही नाही, लहान नाही, विचार करतो. केला, कळलं. कळलं ना? पटतंय ना मी काय बोलतेय ते? आधी अरे यार कसा आहेस तू? मी नसतं तर काय झालं असतं रे तुझं? हा खरंच. आणि एक्झॅक्टली हेच म्हणतोय मी. म्हणजे तुझा सगळा वेडेपणा सहन करायला मी आहे. मी कधी घाबरलो सर मला सावरून गेला तू आहेस. पण अप्पांना, मामांना मी सोडून कोणीच नाहीये, म्हणून प्रेशर येतं त्यांचं. असं तुला वाटतं आदित्य? तुझ्या एका मामाच्या आयुष्यात एक हक्काची व्यक्ती आहे. तू जितका घाबरटेस ना त्याच्या डबल तो घाबरटे. त्या मामानी घाबरणं सोडलं ना तर त्याच्या आयुष्यातले निम्मे प्रश्न सुटणार आहे. आणि तुझ्या आई फोन मत काटना, वरना मैं नस काट लूंगा. ओए तो कट कर लो जी, मुझे उससे क्या है? एक बार बोल दिया ना रॉन्ग नंबर है. नंबर तो राइट है जी, लेकिन तुसी आदमी बिल्कुल रॉन्ग हो जी. गुल्लू. गुल्लू? ये गुल्लू बोलने वाले तुम होते कौन हो? मैं तुम्हारा इकलौता पति हूँ. इकलौता? और नाजी ना, मेरे तो 2 पति है. एक का नाम है बलविंदर सिंह सोधी जो कि नकली है? और एक का नाम है प्रभाकर ब्रह्मे, पर वो भी किसी काम का नहीं है जी. है? तो आप अगर इन दोनों में से एक हो ना तो भी फोन रख दीजिए, क्योंकि अब मुझे किसी पति शती की कोई जरूरत नहीं है. लेकिन मुझे तो तुम्हारी जरूरत है. जितनी मछली को पानी की होती है, पेड़ पौधों को मिट्टी की होती है, और रात को चांदनी की होती है, उससे कई ज्यादा मुझे तुम्हारी जरूरत है. हेडो जी, मक्खन रगड़ना बंद करो, सीधे सीधे बोलो बात क्या है. गुल्लू, बात इतनी सी है कि मुझे तुम्हें एक न्यूज देनी है. हाय रब्बा, अब की होया? सब चंगा सी? आप ठीक हो ना जी? हैं? अगं सगळे ठीक आहेत, सगळे ठणठणीत आहेत, तू काळजी करू नकोस. तो फिर न्यूज क्या है? गुल्लू, न्यूज ये है कि सई और आदित्य हनीमून के लिए जा रहे हैं. वाह जी वाह, बढ़िया जी. चलो, आपको और उन दोनों को थोड़ी अकल आ ही गई. तो क्या है ना जी, प्यार करने वालों को ना घर की भीड़ में ना थोड़ी जगह मिल ही जाती है, लेकिन ना वो सुकून, वो शांति, वो प्यार मोहब्बत वाला माहौल जो होता है ना, वो हनीमून पे ही मिलता है. इसलिए ना हनीमून होना जरूरी होता है. वेरी गुड जी, वेरी गुड. मैं बहुत खुश हूँ जी. हाँ गुल्लू, तू खरंच खुश है? हाँ जी, और क्यों ना हो खुश. अरे हमारे नसीब में हनीमून नहीं, पर उनके नसीब में तो है. तो उनकी खुशी में अपनी खुशी मान के मैं खुश हूँ. चला सुटलो. सुटलो मतलब? सुटलो म्हणजे काही नाही. ये मेरी एक गल समझ में नहीं आई. इतनी अच्छी खबर और आपने मुझे इतनी मनहूस आवाज में सुनाई क्यों? अगं कारण ते
सई आणि आदित्य, हाँ हाँ पता है, वो हनीमून जा रहे हैं ना तो। हाँ वो हनीमून जा रहे हैं, दोनों जा रहे हैं वो, लेकिन उनके साथ दरअसल साफ साफ बोलो, बात क्या है? वो जा रहे हैं सई और आदित्य हनीमून के लिए। उनके साथ मैं भी जा रहा हूँ मनाली, वह चंडीगढ़। क्या आप उनके साथ जाओगे हनीमून? हो मुझे ओ जी बंद करो अपना मंजे वंजे। अपने हनीमून पे तो कभी गए नहीं आप, और जाओगे भी कैसे हैं? अपना हनीमून तो हुआ ही नहीं। हनीमून आज होगा कल होगा, इस चक्कर में 14 साल गुजर गए, 14 साल। और अब अपनी बीवी के लिए तो कोई हनीमून प्लान नहीं किया आपने, और अब भांजे के साथ उसके हनीमून पे जा रहे हैं। चला मुरारी हीरो बनने हैं। बीवी का मुंह देखने के लिए तो कभी पंजाब कॉलोनी तक नहीं आते, और अब भांजे और उसकी बीवी के साथ मनाली जाएंगे हैं? तू चिडतेस काय गुल्लू? मगाशी तो म्हणाली होतीस मी खुश झाली म्हणून। हाँ हाँ खुश हूँ, पर उन दोनों के लिए, तुम्हारे लिए नहीं। अगं पण त्या दोघांचाच हनीमून आहे। तो फिर तुम क्यों जा रहे हो? अरे ते गुल्लू, मैं अकेला थोड़ी जा रहा हूँ। दादा जा रहा है, भाई जा रहा है, पिंट्या जा रहा है, फैमिली जा रही है। हनीमून का हनीमून, फैमिली ट्रिप की फैमिली ट्रिप। अच्छा जी, स्कीम तो बढ़िया बनाई है, तो थोड़ा इस स्कीम का लाभ हमें भी उठाने दो। हाँ मम्मी काय करू? मुझे भी साथ लेके चलो। गुल्लू तुला काय वेड लागलं का? वो जी वेड़ी हूँ, तेड़ी हूँ, मेड़ी हूँ, जैसी भी हूँ, आपकी बीवी हूँ। और मेरा हनीमून है ना, सालों से वेटिंग लिस्ट पे अटका पड़ा है। और हनीमून ना सही, फैमिली ट्रिप पे ले जाओ। मैं भी तो आपकी फैमिली हूँ ना जी, और होने दो ना मेरा भी। हनीमून का हनीमून भी हो जाएगा, फॅमिली ट्रिप की फॅमिली ट्रिप भी हो जाएगी। गुल्लू आता मला चिडायला लावू नकोस हा। मागच्या आठवड्यात सईच्या तावडीत सापडण्यापासून कसे बसे वाचलो होता, पण इथे मुंबईत लपवाछपवी करताना एवढा त्रास होतो। तू मनालीला एकत्र जायचं म्हणतेस? मनालीला आपण एकत्र सापडलो ना तर बोलो ना तर। इतना अगर डरते हो ना लुक्का छुपी से, तो बता दो सच सच सबको, फिर तो हक से जाएंगे मनाली। मैं किसी को कुछ नहीं बताने वाला, और तुम्हें मनाली हरगिज नहीं ले जाने वाला। कट कर दिया। आप मुझे मनाली लेके जाओ या मत लेके जाओ, दुनिया इधर की उधर हो जाए। अब तो आसमान टूट पड़े या धरती फट जाए, मुझे मनाली आने से किसी का प्यो नहीं रोक सकता। मैं तो मनाली आवांगी। थंड हवेतली गरम व्यवस्था, स्वेटर, जॅकेट, गोळ्यांचं पाकिट, शाली, मफलर, पाण्याचा टमलर, हात मोजे, पाय मोजे, कानटोप्या, मानटोप्या, सगळं तयार। शाबाश, खाण्यापिण्याची व्यवस्था, चकल्या, कडबळ्या, लिमलेटच्या गोळ्या, शेव, चकली, वेफर, खाऊ सांडू नये म्हणून पेपर, ओला खाऊ, सुका खाऊ, जाता जाता खाऊ, येता येता खाऊ। आपली तिकीट आणि कागदपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, लागलेच तर रेशन कार्ड, जन्माचा दाखला फाईल मध्ये टाकला, केसरीचं कागदपत्रांचं पाकिट माझ्याकडे सही सलामत आहे मॅलॉर्ड। बर, डाग मोजले का? डाग? कसले डाग? अगं डाग म्हणजे बॅगा। पूर्वी कसं प्रवासाला जाताना ते बॅगा असतात ना, त्यांच्यावर खडूने डाग केला जायचा, त्यामुळे ओळखायला सोपं जातं आणि मोजायला सोपं जातं ना। हे भारी आहे, माझं जीके वाढलंय आणि जरा। हा पण बॅगा वाढल्याही नाहीयेत आणि कमी नाही झाल्यात, सगळं ओके आहे दादा मामा। व्हेरी गुड, काही विसरलेलो नाही ना आपण? विसरलो, या सगळ्या गडबडीत उद्या काय ते विसरलो। काय विसरलोय कुठे? उद्या आपला पिकनिकला जायचा दिवस आहे। तो तर आहे, पण आपण आणखीन एक गोष्ट मिस केली आहे। एवढं काय उद्या? अरे उद्या तुम्हा दोघांचा पहिला गुढीपाडवा आहे। बापरे, मग आता? अरे बा, आता काय?
उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ब्रह्मे सीमोल्लंघन करू. चला चला झोपा लवकर, उद्या सकाळी लवकर उठायचे. चला. ब्रह्म्यांमधला आता एक एक जण होईल आडवा, कारण उद्या सकाळी आहे गुढीपाडवा. अरे पाडवा पाडवा नीट बोल गाढवा. बस बस लवकर लवकर झोपा, उठा लवकर सकाळी. आपल्याला गुढी उभारायची आणि मग सीमोल्लंघन करायचंय. आधी म्हणाला सई म्हणाली चलो मनाली, चलो मनाली.